नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज एक कविता सादर करतोय आपल्यासमोर. अर्थातच या कवितेचा विषय आहे दिवाळी. दिवाळीबद्दल अनेकांनी लिहिलेलं आहे, मग ते गद्यात असेल पद्यात असेल. तसंच मीही दिवाळीबद्दल लिहिलेलं आहे आणि या कवितेचं शीर्षक आहे माझ्या बालपणीची दिवाळी. प्रत्येकाच्या तोंडात आपल्याला ऐकायला मिळतं की दिवाळीचा सण आलाय, पण दिवाळीसारखं वाटेना. सगळं तर आहे, परंतु दिवाळी का वाटत नाही लोकाला, त्याचंच रहस्य या कवितेमध्ये दडलंय. दिवाळीमध्ये जो खरा आनंद असायचा, तो आनंद आता राहिलेला नाही. आणि म्हणून दिवाळी अनुभवत असताना सुद्धा, दिवाळी साजरी करत असताना सुद्धा दिवाळीसारखे न वाटणं, हीच एक खरी दिवाळीची शोकांतिका आहे. आणि म्हणून असाच आशय आठवणीतील दिवाळी किंवा माझ्या बालपणीची दिवाळी या कवितेमध्ये मी सादर केलेला आहे. ऐकूया ही कविता, माझ्या बालपणीची दिवाळी. चुलत मालत सावत्र असूनही एकाच वाड्यात सगळे होते. चुलत मालत सावत्र असूनही एका वाड्यात सगळेच होते. आमच्या लहानपणी दिवाळीचे समाधानच वेगळे होते. सडा टाकलेल्या प्रशस्त अंगणात ताई रांगोळी काढायची. केळीच्या पानावर एकत्र पंगत आई ओसरीवर वाढायची. वारंवार भेटीसाठी येण्या एवढे एकमेकांचे लळे होते आणि आमच्या लहानपणी दिवाळीचे समाधान वेगळेच होते. अंदाजाने आणलेले आयते कपडे किती हौसेने घालायचे. अंदाजाने आणलेले आयते कपडे किती हौसेने घालायचे. त्याची बकलं तशीच ठेवून आम्ही ऐटीत चालायचे. कुणाचे कपडे दाटके तर कुणाचे खूप ढगळे होते. कुणाचे कपडे दाटके तर कुणाचे खूप ढगळे होते. पण आमच्या लहानपणी दिवाळीचे समाधानच वेगळे होते. साहेब झालेला एखादा पोरगा एसटीने गावाकडे यायचा. शहरातून आणलेले भारी फटाके आमच्या समोर फोडायचा. साहेब झालेला एखादा पोरगा एसटीने गावाकडे यायचा आणि शहरातून आणलेले भारी फटाके आमच्या समोर फोडायचा. ते बघायला गल्लीतल्या पोरांचे जागोजागी मेळे होते आणि आमच्या लहानपणी दिवाळीचे समाधानच वेगळे होते. एकमेकांच्या घरी फराळ पार्ट्या 15 दिवस चालायच्या. घरून निघताना आमच्या पिशवीत चकल्या करंज्या घालायच्या. एकमेकांच्या घरी फराळ पार्ट्या 15 दिवस चालायच्या. घरून निघताना आमच्या पिशवीत घरच्यांनी चकल्या करंज्या घालायच्या. गरिबी खूप होती तरी माणसं श्रीमंत मनाचे मोकळे होते. आमच्या लहानपणी दिवाळीचे समाधानच वेगळे होते. आईसोबत मामाकडे कधी अर्धी दिवाळी जायची. आईसोबत मामाकडे कधी अर्धी दिवाळी जायची. भावा बहिणीत वाद नव्हता, थाटात भाऊबीज व्हायची. फेरफटका मारून यायला आजोळी हिरवे मळे होते. फेरफटका मारून यायला आजोळी हिरवे मळे होते. आमच्या लहानपणी दिवाळीचे समाधानच वेगळे होते. आणि या शेवटच्या ओळी, आता कुठल्याच सणात कधी तसा आनंद भेटत नाही. आता कुठल्याच सणात कधी तसा आनंद भेटत नाही. सगळेच म्हणतात दिवाळीत सुद्धा दिवाळीसारखं वाटत नाही. जीवावर आल्यासारखे आता जपतात सगळे नाते गोते. जीवावर आल्यासारखे आता जपतात सगळे नाते गोते. पण आमच्या लहानपणी मात्र दिवाळीचे समाधानच वेगळे होते. आमच्या लहानपणी दिवाळीचे समाधानच वेगळे होते. चुलत मालत सावत्र असूनही एकाच वाड्यात सगळे होते. आमच्या लहानपणी दिवाळीचे समाधानच वेगळे होते. आमच्या लहानपणी दिवाळीचे समाधानच वेगळे होते. खूप खूप सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद माझी कविता ऐकून घेतल्याबद्दल. आणि आवडली असेल तर नक्कीच या कवितेला आणि माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.